तर मी आहे आता लालबागच्या राजाच्या मेन गेट समोर आणि तुम्ही पाहू शकता 2025चं जे लालबागच्या राजाचं मेन गेट आहे त्याची सजावट कशी केलेली आहे ते समोर जो हा तुम्हाला गॅप दिसतो हा मेन एंट्रन्स आहे. इकडनंच सर्व भाविक आत जातात आणि याचं काम पण अजून बाकी आहे. तर बघा कशा प्रकारे हे एक राजवाडासारखा बनवलेला आहे. तर हे आहे 2025चं लालबागच्या राजाचं मेन गेट. याच्यामध्ये अजून लाईट्स वगैरे लावायचे आहेत. समोरून हायवे गेलाय आणि या हायवेला लागूनच हा मेन गेट आहे. जेव्हा तुम्ही रात्री याल तर हे पूर्ण याची सजावट एक वेगळी असेल तर तुम्ही नक्की या आणि ह्या लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. हे आहे एक्झिट गेट. तर बघा कशा प्रकारे बनवलं आहे ते. तर ही लालबागच्या राजाची मेन एंट्री आहे. इकडे बघा दोन्ही साईडने अशी छोटी छोटी दुकानं आहेत आणि याच्या मधोमध आपल्याला लालबागच्या दर्शनासाठी जावं लागतं. तर दर्शनाच्या वेळेची दुकानं सर्व बंद केली जातात. इकडे काम चालू आहे अजून बघा. तर इकडे पाहू शकता अजून काम चालू आहे डेकोरेशनचं. वरती बघा कसे झुमर लावले ते. इकडे दोन्ही साईडने अजून भरपूर दुकानं आहेत आणि ही लालबागच्या राजाची मेन एंट्री आहे. इकडनंच पूर्ण गणेश भक्त आहेत ते लाईनमध्ये उभे असतात आणि हजारो लाखोच्या संख्येने इकडे श्रद्धाळू येत असतात दर्शनासाठी. इकडे बघा अजून वर भरपूर असे झुमर लावलेत. हे रात्रीच्या वेळी जेव्हा चालू करतील ना तेव्हा एकदम झगमगतील. इकडे काम चालू आहे अजून बघा. हे वरचे झुमर बघा कसे लावलेत. रात्रीच्या वेळी जर तुम्ही याल ना तर जबरदस्त हे डेकोरेशन असेल कारण पूर्ण लाईट हा झगमगेल इकडे. आणि हे जे समोर तुम्ही प्लॅस्टिक बघता निळ्या कपड्यामध्ये याच्या समोर जस्ट लालबागच्या राजाची मूर्ती बसवली जाते. इकडे लालबागचा राजा हा विराजमान होतोय बघा. ते आता झाकलंय पण त्याच्यानंतर मग काढलं जाईल. तर ह्या प्लास्टिकच्या पाठीच लालबागची राजाची स्थापना केली जाते आणि त्याच्या समोर बघा वर कशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. ती वर तिकडे अजून माणसं आहेत. काम चालू आहे अजून सजावटीचं पहा. तर आता आलोय आतमध्ये. इकडे बघा इकडे सर्व पूर्ण रेलिंग्स आहेत. इकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हे रेलिंग्स पूर्ण लावलेले आहेत आणि हे पूर्ण गणेश भक्तांनी भरून जातात. प्रचंड गर्दी असते इकडे. बघा कशा प्रकारे काम चालू आहे. इकडे बघा काय ठेवलं आहे ब्लॅक कलरमध्ये. इकडे बघा अजून काम चालू आहे. तर हे आहे एक्झिट गेट. इकडे पण काम चालू आहे अजून. दर्शन झाल्यानंतर इकडनं गणेश भक्त हे बाहेर पडतात. तर हे आहे मच्छी मार्केट जे लालबागच्या राजाच्या अगदी समोरच आहे. तर हे जे तुम्ही मच्छी मार्केट आता पाहिलं तर ह्याच मच्छीमारांनी गणपतीला नवस केला होता की आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळायला पाहिजे मच्छी विकण्यासाठी. तर ती जागा त्यांना मिळाली म्हणून ह्याच मच्छीमारांनी 1934ला लालबागच्या राजाची स्थापना केली. हे त्यामागचं रिझन आहे, मेन रिझन आहे. तर हा जो लालबागचा राजा आहे हा 10 दिवसासाठी विराजमान होतो. 10 दिवसामध्ये इकडे भरपूर श्रद्धाळू हे येत असतात दर्शनासाठी. तर ह्या मागची एक मेन ख्याती म्हणजे नवसाला पावणारा गणपती असा समजला जातो, असा मानला जातो. तर तुम्ही सुद्धा तिकडे जा आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. तर 10 दिवसामध्ये इकडे लाखो हजारो हे
गणेश भक्त येत असतात दर्शनासाठी, त्याचबरोबर मोठी मोठी सेलिब्रिटी सुद्धा येतात. तर तुम्ही सुद्धा या अवश्य आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. तर हे जी तुम्ही गल्ली बघता ही मेन गल्ली आहे. गणेश चतुर्थीला हे पूर्ण भरून जातं, पूर्ण पॅक होतं, पूर्ण असा इकडे क्राऊड असतो आणि दोन्ही साईडनी जी तुम्ही दुकानं बघता हे पूर्ण बंद केली जातात. फक्त एक दोनच दुकानं ही प्रसादासाठी खुली ठेवली जातात. तर तुम्ही सुद्धा या आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. तर हे आहे लालबागच्या राजाचं मेन गेट 2025चं. बघा कशा प्रकारे सजावट केलेली आहे ती.